मित्रांनो नमस्कार. परवा दिवशी जो आपण नारी सुवर्णाच्या पिल्लांचा व्हिडिओ टाकला होता त्याच्यावरती आलेल्या कमेंट त्याविषयी एक चर्चा करणार आहे आज आपण. आणि आज हा तिसरा दिवस आहे त्यांना साईटला घेतलेला. त्यांच्या नियोजनामध्ये त्यांच्या मॅनेजमेंटमध्ये काय चेंजेस झाले हेही ह्या व्हिडिओमधून बघणार आहे. तत्पूर्वी सर्वात आधी आपण ह्या पाठीमागच्या व्हिडिओला ज्या कमेंट आल्या त्या बघूया. पहिली कमेंट आहे सतीश येवले, 2 नारी सुवर्ण पिल्ले मिळतील का? सर मी तुम्हाला नंबर पाठवला आहे, त्याच्यावरती इन्क्वायरी करा. आता सध्या तर आपल्याकडे बुकिंग आहे, नेक्स्ट पुढलं बुकिंग कधी होईल मी तुम्हाला सांगेलच. दुसरी आहे शारदा वाघमोडे, सर मेंढीला काय चारा चालू आहे डिटेलमध्ये सांगा. तर आपल्याकडे आता तूर बुसकट, मेथी घास, मका, नेपियर असे वेगवेगळे चारे वेगवेगळ्या सीझननुसार असतात. आता एक्झॅक्टली जर म्हणाल तर तूर बुसकट हे सकाळच्या चाऱ्यामध्ये दिलं जातं, ज्यामध्ये खुराक ॲड केला जातो. मका बरडा, गहू भुसा, हरभरा चुन्नी योग्य प्रमाणामध्ये मिक्स करून सकाळचा चारा प्लस खुराक हे दोन्ही एकत्र दिलं जातं. आणि संध्याकाळचं मेथी घास प्लस मका ह्यांची कुट्टी असते फक्त, बस. माझ्याकडे एक चारा फिक्स असतो, तो म्हणजे संध्याकाळचा मेथी घास. बाकी चाऱ्यामध्ये चेंजेस होतात. ह्याविषयी अजून डिटेलमध्ये तुम्हाला माहिती पाहिजे असेल कमेंट करून सांगा, आपण त्याच्यावरती सविस्तर आता जे आपल्याकडे चालू आहे तो कसा बनवला जातो, काय काय त्यात ॲड केले जातात त्यावरती व्हिडिओ बनवूया. तिसरी कमेंट आहे प्रशांत कांबळे, मेंढी पालनमध्ये मुरघास खूप महत्त्वाचा आहे का? मुरघास नसेल तर मेंढी पालन होईल का? 100% मेंढी पालन असेल, शेळी पालन असेल, हे विदाऊट मुरघासाचं होतं. मुरघास ही संकल्पना पहिल्यांदा समजून घ्या. मुरघास ही ज्यावेळेस चाऱ्याचं उत्पादन जास्त होणार आहे आपल्या, तर तो चारा योग्य स्टेजमध्ये कट करून, साठवून, आंबवून कमतरतेच्या काळामध्ये वापरण्यासाठी बनवण्यात आलेली ही प्रोसेस आहे. ह्याच्यावरती तुम्हाला गुगलवरती बरीचशी डिटेलमध्ये माहिती मिळेल की मुरघास प्रक्रियेमध्ये साधारण 15 ते 20% न्यूट्रिशन लॉस होतो. तसंच बनवण्याचा खर्च येतो. त्यामुळे माझ्याकडे असं जाणून बुजून किंवा मुरघास वापरायचा आहे म्हणून कधीही बनवला जात नाही. हा एखाद्या वेळेस चाऱ्याचं उत्पादन खूप जास्त आहे, तो विनाकारण नाश होण्यापेक्षा मुरघास ही बनवून कमतरतेच्या काळामध्ये वापरणे ह्या प्रोसेससाठी मुरघास आहे. बाकी त्याची कंपल्सरी आवश्यकता नाही. त्याच्यानंतर गुड धुतकर, नारी सुवर्ण क्रॉस मेंढीला दुसऱ्या वेताला कोणत्या नराने भरावावे? मला वाटतं नारी सुवर्ण क्रॉस जर तुमची मेंढी असेल, तिला पुन्हा एकदा तुम्ही नारी सुवर्ण नराकोंडी क्रॉस केलं तर तिच्यापासून होणाऱ्या पिल्लांना 2 पिल्लं व्हायचे प्रमाण हे नक्कीच जास्त येईल. त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या वेळेस नारी सुवर्णाच्या प्युअर नराकोंडी क्रॉस करा. तिसऱ्या वेळेस तुम्ही इतर नराचा विचार करू शकता. त्यानंतर आहे शशिकला गोट फार्म, पिल्लामध्ये मोठा नर जो दिसत आहे तो विक्रीसाठी आहे का? आपल्याकडे तो असणारा मोठा नर आता सध्या तर साहेब बुकिंग आहे, पण बाकीशी 13-14 पिल्लं आपल्याकडे अवेलेबल आहेत नरामध्ये. तर तुम्ही याला जो नंबर दिलाय त्याच्यावरती इन्क्वायरी करू शकता. त्यानंतर आहे श्रीकांत बर्डे, विल्यानंतर किती दिवसांनी मादी क्रॉस करता? सर आपल्याकडे जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्या विलेल्या मेंढ्या आपण ह्या स्वतंत्र कप्प्यात काढल्यात. ह्या साधारणतः 2.5 ते 3 महिने जोपर्यंत पिल्लांची योग्य वाढ होत नाही, पिल्लं दुधाची तुटत नाहीत, तोपर्यंत ह्या कप्प्यामध्येच ठेवणार आणि त्या कप्प्यातून नंतर मग नर असलेल्या कप्प्यामध्ये शिफ्ट करणार. त्यामुळे एकतर मेंढीला रिप्रोडक्शनला पुन्हा तयार होण्यासाठीचा वेळ मिळतो, प्लस आपली पिल्लं जी दुधावरती असतात त्यांचीही ग्रोथ चांगला होतो. 2.5 ते 3 महिने हा योग्य कालावधी पुन्हा तुम्हाला क्रॉस करण्यासाठी. त्याच्या आत जर केलं तर आपल्याला 2 पिल्लाचं किंवा कुंकवत पिल्लं जन्माला याचे चान्सेस असतात. त्यामुळे 2.5-3 महिन्यानंतर पुन्हा क्रॉस करायचे. त्याच्यानंतर आहे तानाजी चव्हाण, व्हेरी गुड, नाईस वर्क, धन्यवाद सर. मित्रांनो, काल आपण सर्व पिल्लांना ज्यांचे वय 1 महिना पूर्ण झाले त्या सर्वांना अल्बमार हे जंतनाशक 10 किलो वजनासाठी 3 ml सकाळी मशगुरी दिलेलं आहे. आणि हे जंतनाशक औषध आता दुसऱ्या महिन्यामध्ये पुन्हा 30 दिवसाची अंतराने आपण दुसरं जंतनाशक औषध देतो. असं आपली पिल्लं जोपर्यंत विक्री होत नाहीत, म्हणजे 4-5 महिन्याची होत नाही, प्रत्येक महिन्याला एकदा जंतनाशक दिलं जातं. त्याचं रिझन असं आहे मित्रांनो की छोट्या पिल्लांमध्ये जास्त जंताचा प्रादुर्भाव असतो. जंतनाशक औषध दिलंय तर त्यांना आज आपण प्रोटॉन देतोय. माझ्या मताप्रमाणे कमी दिवस देतो, पण चांगलं प्रॉपर चांगल्या गुणवत्तेचं लिव्हर टॉनिक आपण देतो. आता 3 दिवस देणार आहे आपण पुढं, साधारणतः 5 ml ह्या प्रमाणामध्ये सगळ्या पिल्लांना देऊन घेणार आहे. त्याला देऊन घेऊया.
मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या पूर्ण दिवसभराचं कामाचं नियोजन संपलेलं आहे. पिल्लांचं झालेलं आहे, गाभण मेंढ्यांचं झालेलं आहे. बरेचसे प्राणी आता खाऊन व्यवस्थित आराम करतात. पिल्लं वगैरे एकदम शांत झालेले आहेत. काही जी अजून मोठी पिल्लं आहेत ते थोडे खातात, तेही जरा वेळाने बसून जातील. अशा प्रकारे पूर्ण काम संपलेलं आहे. मित्रांनो, ह्याच्यामध्ये हा पलीकडला आपला जो मोठा MT, त्याच्यामध्ये काय आहेत, काही नवीन क्रॉस झालेल्या, ह्या नवीन विलेल्या मेंढ्या आपल्या, त्यांची जी आत्ता आपण पिल्लं घेतली. इथून पुढं ह्या पिल्लांचे अपडेट नक्कीच तुम्हाला मिळत राहील. पण एक गोष्ट खास करून आवर्जून सांगतो की ही डिसिप्लिन म्हणजे अतिशय शिस्तबद्ध काम असतं, की ही फक्त एक दिवसापुरतं तात्पुरतं तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून हे केलेलं नियोजन ह्यानी कधीच कोणालाच रिझल्ट येत नाही. तर ह्याच्यासाठी सातत्य खूप महत्त्वाचं आहे. मी जरी तुम्हाला कधीतरी व्हिडिओ काढताना हे दिसलं असलं, तरीही हे अशा प्रकारचं काम डेली रोज सातत्याने नित्यनियमाने आमच्याकडे केलं जातं. कदाचित मी स्क्रीनवरती तुम्हाला दिसतोय, पण ह्याच्या मागं काम करणारे आमचे 3-4 लोक आहेत, आमच्या घरची माणसं आहेत. हे सातत्याने हे त्यांचं ठराविक असतं. त्यामुळे तुम्हाला जर सक्सेस पाहिजे असेल, तुम्हाला जर हे चांगलं दिसत असेल, वाटत असेल, तर ह्याच्यामध्ये सातत्य, डिसिप्लिन पाळायचं तयारी ठेवा. बाकी व्यवसाय अतिशय छान आहे. व्हिडिओ कसा वाटला? काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा. धन्यवाद.